तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण बाही डिझाइन करणार आहोत। बाहीची कटिंग आपण जशी करतो तशीच करायची आहे। मी तशी करून घेतली आहे। मला 10 इंचाची बाही पाहिजे तर मी 11 इंच कटिंग केलंय। आता आपण इथे डिझाइन करूया। आधी हे बाजूला ठेवूया। वरून मी 2.5 इंच सोडते आणि इथून 4 इंच मार्किंग करून घ्यायचंय। हे बघा असं या दोघांचा मध्य काढायचा 2 इंच आणि इथून आपण 1 इंचावर मार्किंग करून घ्यायची। तुम्ही बॉक्स करून घेतला तरी चालेल। हे बघा असं मार्किंग करून घ्यायचं आणि आपण पेपर कॅनव्हास कटिंग करायचं पहिला। हे बघा पेपर कॅनव्हास घेतलंय मी। असं ठेवून आपण हे कटिंग करून घ्यायचंय। आता हे इथे प्रेस करून घ्यायचंय। मी प्रेस करून घेते। हे बघा मी प्रेस करून घेतलंय। आता आपण हे असं ब्लाउज पीसवर ठेवायचंय। आधी याच्या मध्यावर मार्किंग करून घेऊया। मी ही मार्किंग का केली ते मी तुम्हाला नंतर सांगेन। अजून आतमध्ये मारून घेते शिलाई। हे बघा असं आपण शिलाई मारून घ्यायची आणि आता आपण हे मधला भाग कटिंग करायचा आहे। आता कट द्यायचे। आता आपण हे अस्तरचा भाग घेऊन तो आतमध्ये असा टाकायचा आहे। नकाने असं प्रेस करून घ्यायचं, नाहीतर इस्त्री केली तरी चालेल। आता आपण जे हे मध्य काढलं आहे, हे बघा हा जो मध्य काढला आहे तिथे परत आपण ब्लाउज पीसवर मार्किंग करून घ्यायची आणि कट द्यायचं इथे पण असं हे करून हे जे अस्तर आहे ते आपण इथे बरोबर मध्यभागी ठेवून टाचणी लावून घ्यायची। आधी इथे बरोबर मधोमध यायला पाहिजे आणि इथून शिलाई मारून घ्यायची। बाहेर काढायचं असं। हे बघा आपलं पलटी मारून झालंय, म्हणजे आपली बॉर्डर पण आपल्याला मस्त व्यवस्थित आहे बघा हे झाली। आता आपण थोडंसं ना इथे दाब शिलाई जेवढी जमते तेवढी मारायची अशी। हे प्रेस करून घेऊया। हे बघा आपण प्रेस करून घेतलंय। आता आपण इथे डिझाइन करायची आहे। हे बघा मी अस्तरचं कापड आणि ब्लाउज पीसचं कापड घेतलंय। असं मी 5.5 घेतलंय किंवा 6 आणि असं 5.5। ते थोडासा गॅप ठेवायचा आहे। हे बघा थोडासा गॅप ठेवलाय मी। आता आपल्याला इथून चारी साईडनी कट द्यायचे। आता आपण इथून जो गॅप ठेवलाय तिथून आपण हे पलटी मारायचे।
आपलं ओपन आहे तिथे आपण शिलाई मारून घ्यायची. आता आपण इथून अशा बारीक बारीक अशा प्लेटी करून घ्यायच्या. कपडा सुळसुळीत असल्यामुळे प्लेटी हे होत आहेत, सुट्ट आहेत त्या. आधी मी शिलाई मारून घेते. आता मी ही लेस घेतली कॉपरची, कारण की याची बॉर्डर कॉपरची आहे म्हणून. आता हे मध्ये असं ठेवून इथून शिलाई मारून घ्यायची. हे आपण असं व्यवस्थित करून घ्यायचंय. हे बघा, हे व्यवस्थित अस्तर जरा थोडं खाली करून घ्यायचं. आता आपण आधी टाचण्या लावून घेऊया दोन्ही साईडला असं व्यवस्थित ठेवून, जेणेकरून आपण आपला हा बो हलणार नाही, व्यवस्थित राहील. हे बघा, आता आपण इथून शिलाई मारून आता आपण अस्तर जॉईन करून घ्यायचंय. अस्तर तुम्ही पहिला जॉईन केलं तरी चालेल. ही कॉपरची जास्त उठून दिसते म्हणून मी इथे लावत नाहीये. ही अशी डिझाईन छान वाटते, साधी सिंपल. ही बघा, बघायला पण किती छान वाटते. ही बघा किती मस्त वाटते बघायला. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.